कल्याणी एका गरीब कुटुंबातील मुलगी होती। तिचे लग्न एका गरीब कुटुंबात आशिष सोबत झालं होतं। त्या दोघांच्या लग्नाला 3 वर्ष पूर्ण झाले होते आणि सर्वांना कल्याणीकडून आनंदाच्या बातमीची अपेक्षा होती। तिचे पती आशिष आणि संपूर्ण परिवार खूप आनंदी होता जेव्हा त्यांना कल्याणीच्या गरोदर असण्याची बातमी समजली होती। आशिष घरातील एकुलता एक मुलगा होता। त्याच्या आईने या 3 वर्षात देवाला खूप नवस केले होते। काही महिन्यांनंतर डॉक्टरांनी सांगितले कल्याणीला जुळे मुलं होणार आहेत। तेव्हा त्यांच्या आनंदाला उधाण आले। घरातील सदस्य आनंदाने वेडे झाले होते। आशिषच्या आईचे म्हणणे होते दोन्ही मुलं व्हावे, कारण आशिषचा रंग खूप सावळा होता आणि कल्याणी पण सावळ्या रंगाची होती। जर मुलगी झाली तर ती काळी होईल आणि मुली गोऱ्या चांगल्या दिसतात, त्यामुळे घरातील पहिल्या बाळाच्या रूपात त्यांना मुलगा हवा होता। कल्याणी हे ऐकून खूप चिंतेत पडली होती। तेव्हा आशिष तिला समजावत म्हणाला, कल्याणी, बाळ आपलं आहे, जे पण होईल ते आपलं असेल। असं तर नाही ना, मुलगी झाली तर आपण तिच्यावरती प्रेम करणार नाहीत? मला तर दोन्ही पण पाहिजे आहेत। जेव्हा जुळे मुलं होणार आहेत तर एक मुलगा आणि एक मुलगीची आपण अपेक्षा करू। कल्याणीने घाबरत घाबरत विचारलं, जर आपल्याला दोन्ही मुली झाल्या तर? आशिषने हसत उत्तर दिलं, मग तर आपल्या घरात 2 लक्ष्मी येणार आणि त्या दोघींच्या येण्याच्या आनंदात आपण लोकांना पार्टी देऊया। आपल्याला कोणी काहीही म्हणो, माझ्या मुली, माझ्या राजकुमारी माझ्या घरी येतील। त्यांच्या स्वागतासाठी मला काहीही करावं लागलं तरीही मी करेल। आपल्या मुली आयुष्यभरासाठी आपल्या घरात राहणार नाहीत। जोपर्यंत आपल्या घरात त्या राहतील तोपर्यंत त्या राजकुमारीसारख्या राहतील आणि तू माझी महाराणी। मग कल्याणी, काय म्हणतेस? अजून काही संशय आहे का तुला? कल्याणी हसली आणि आशिषला मिठी मारली। इथून पुढं चालू झालं कल्याणीच्या सासूचे पूजापाठ, यज्ञ वगैरे वगैरे। मुलगा घराचा वंश व्हावा म्हणून त्यांनी पूजापाठ कितीतरी नवस केले, माहीत नाही कित्येक मंदिरात डोकं टेकवलं, खूप जास्त यज्ञ केले। कल्याणीला घेऊन त्या प्रत्येक ठिकाणी पूजापाठ करून घेणं त्यांची सवय झाली होती। कल्याणीला या सर्व गोष्टींचा अतिशय राग यायचा, परंतु ती काय करणार? त्यामुळे ती तिच्या सासूचे म्हणणे न ऐकून घरात वादविवाद करणार नव्हती। मनात नसताना तिला हे सर्व करावं लागलं होतं, जे तिला कधीच करायचं नव्हतं। आशिष पण कल्याणीला समजावून सांगत होता। त्याच्या आईच्या सवयीमुळे तो पण चिंतेत होता। आशिषचे वडील हे सर्व पाहून गप्प राहायचे, तर बिचारा आशिषची काय हिंमत होणार होती त्यांना बोलण्याची। जर कोणते काम त्यांच्या इच्छेविरुद्ध व्हायचं किंवा कोणी त्यांचं म्हणणं ऐकायचं नाही, तेव्हा घरात जे चक्रीवादळ यायचं त्याला शांत करणं कोणाच्याच हातात नव्हतं। घरात रडणे, पडणे, राग, वैताग हे सर्व होऊ नये म्हणून कल्याणीला सर्व काही सहन करावं लागत होतं। आशिष पण त्याच्या पत्नीसोबत सहमत होता। नंतर आशिष त्याच्या बायकोला जवळ घेऊन कल्याणीच्या मनातील भावना समजून घ्यायचा। सर्व पूजा पाठ, विधी, परंपरा पूर्ण करून कल्याणी खूप थकून गेली होती आणि आता तिचा शेवटचा महिना चालू होता। आशिष प्रत्येक महिन्यात तिच्या चेकअपसाठी तिच्यासोबत जायचा। योगायोगाने तिकडे एक मुलगी समीक्षा, जी कल्याणीपेक्षा वयाने थोडी मोठी होती, ती पण तिचं चेकअप करण्यासाठी यायची। कल्याणीची तिच्यासोबत खूप चांगली मैत्री झाली होती आणि ही गोष्ट आशिषला चांगलीच माहीत होती। त्या दोघींमध्ये एवढी चांगली मैत्री असूनही त्या दोघींनी कधीच एकमेकींचा नंबर घेतला नव्हता। नाहीतर असे वाटते ती मुलगी समीक्षाने तिचा मोबाईल नंबर मुद्दाम दिला नाही। समीक्षाने सांगितलं ही तिची दुसरी प्रेग्नेन्सी आहे। या अगोदर समीक्षाचा गर्भपात केला होता, कारण तिच्या पोटात मुलगी होती म्हणून। हे सर्व सांगताना समीक्षाच्या डोळ्यातून अश्रू आले। तिच्या पहिल्या प्रेग्नेन्सीची आठवण काढून ती सतत रडत होती। समीक्षा म्हणाली, देवाने यावेळी मला मुलगी देऊ नये, नाहीतर माझ्या सासरची मंडळी तिला पण मारून टाकतील। पहिल्या मुलीच्या वेळेस मी सासरी होते, त्यामुळे काही करू शकत नव्हते, परंतु यावेळी मी माझ्या माहेरी आहे आणि माझे पती विदेशात। माझ्या सासरचे लोक इकडे येणार नाही आणि परत मला सासरच्या घरात प्रवेश करायचा असेल तर माझ्यासोबत त्यांच्या घरातील वंशाचा दिवा असणं आवश्यक आहे। मी माझ्या बाळाला जन्म देण्यासाठी तयारीत आहे, परंतु त्याच्या जीवन मरणाची गोष्ट अजून माझ्या हातात नाही। मुलगा झाला तर त्याला दीर्घ आयुष्य लाभेल, तो त्याचं आयुष्य मन भरून जगेल, परंतु मुलगी झाली तर? हे बोलताना समीक्षा घाबरून गेली होती। आशिषने जेव्हा हे सर्व ऐकलं तेव्हा तो चकित होऊन म्हणाला, आजच्या आधुनिक काळात मुलगा आणि मुलगीमध्ये भेदभाव असे कोणते काम आहे जे मुलगी करू शकत नाही? आणि एक वडिलांना मुलीपेक्षा महत्त्वाचं कोणीच नसतं, कारण मुली वडिलांच्या नेहमी लाडक्या परी असतात आणि मुलं नेहमी त्याच्या आईच्या बाजूने बोलतात। माझ्या वडिलांना मी एवढ्या वर्षात हे बोलताना पाहिलं आहे। त्यांना खूप वाटत होतं
त्यांना एक मुलगी असली असती तर जसं मी आईची बाजू घेतो तसं तिने वडिलांची बाजू घेतली असती आणि त्यामुळे ते एकटे पडले नसते. आम्ही तर मनातून प्रार्थना करत आहोत, आम्हाला कमीत कमी एक मुलगी नक्की व्हावी, कारण तिचे कन्यादान करण्याचं सौभाग्य आम्हाला मिळेल. आम्हाला पण सौभाग्य पाहिजे. कसे वडील आहेत हे स्वतःच्या घरात सौभाग्य येऊ देत नाहीत. अतिशय राग येतो मला अशा लोकांचा आणि अशी मानसिकता असणाऱ्या लोकांचा. समीक्षा म्हणाली, कल्याणी, खरंच तू खूपच भाग्यवान आहेस, कारण तुला खूप चांगलं कुटुंब आणि असे पती मिळाले आहेत. प्रत्येकाच्या भाग्यात असे सुख नसते. एवढं बोलून समीक्षा उठली आणि तिकडून निघून गेली. कल्याणी आणि आशिष तिला जाताना पाहत होते आणि विचार करत होते, शेवटी कधीपर्यंत हा समाज अशा प्रकारच्या विचारात गुरफटत राहणार आहे. जर मुली नाही राहिल्या तर त्यांना सुना कशा येतील आणि समाज पुढे कसा जाणार आहे. योगायोगाने समीक्षा आणि कल्याणीची डिलिव्हरीची तारीख एकच होती, परंतु डिलिव्हरीच्या तारखेच्या 1 आठवडा अगोदर आशिषच्या आजीचे निधन झाले होते. त्यामुळे आशिषच्या आई वडिलांना अशा वेळी तिकडे जावे लागले. मनात नसताना आशिषच्या आईला तिकडे गोड जेवण होत नाही तोपर्यंत तिकडेच राहावे लागले. कल्याणीला अशा अवस्थेत तिकडे घेऊन जाणे योग्य वाटत नव्हते. त्यामुळे आशिष तिच्यासोबत घरीच थांबला होता. कल्याणीचा शेवटचा महिना चालू होता. तिला कधी पण डिलिव्हरीचे पेन चालू होऊ शकत होते आणि गावात अशा फॅसिलिटी उपलब्ध नव्हत्या. आशिषला कोणत्याच प्रकारची रिस्क घ्यायची नव्हती. आशिषच्या वडिलांनी ठणकावून त्या दोघांना घरीच राहायला सांगितले होते, परंतु आशिषचे वडील त्यांच्या पत्नीसोबत ते गावी निघून गेले. डिलिव्हरी डेटच्या 1 दिवस अगोदर कल्याणीला लेबर पेन चालू झालं. आशिषने कल्याणीला लगेचच हॉस्पिटलमध्ये नेलं. एमर्जन्सी रूममध्ये कल्याणीला ॲडमिट केलं आणि सर्व पेपर फॉर्मॅलिटी पूर्ण केली. खूप वेळ कल्याणीला लेबर पेन चालू होतं, परंतु तरी तिची डिलिव्हरी झाली नाही. डॉक्टरांनी आशिषला सांगितले, कल्याणीची पहिली प्रेग्नेन्सी आहे, त्यामुळे थोडा जास्त वेळ लागू शकतो. दुसरी नाही तर तिसरी डिलिव्हरी असती तर तिला जास्त वेळ लागला नसता. तुम्ही काळजी करू नका, सर्व काही व्यवस्थित आहे. आशिषने सुटकेचा निश्वास सोडला. 1 रात्र निघून गेली, परंतु कल्याणी अजूनही वेदना सहनच करत होती. जवळजवळ 10 तास वेदना सहन केल्यानंतर कल्याणीने जुळ्या बाळांना जन्म दिला. कल्याणीच्या डिलिव्हरीची गोष्ट समजल्यानंतर आशिषची आई अस्वस्थ झाली. त्याच वेळेस त्यांनी त्यांच्या पतीसोबत काहीच न बोलता वापस येण्यासाठी ट्रेन पकडली. सकाळी जेव्हा कल्याणीची डिलिव्हरी होणार होती तेव्हाच आशिष कल्याणीला हॉस्पिटलमध्ये एकटीला सोडून रेल्वे स्टेशनला त्याच्या आईला आणायला जावं लागलं. आशिष त्याच्या आईला घेऊन हॉस्पिटलमध्ये पोहोचला तेव्हा नर्सने त्याला बातमी सांगितली, तुम्हाला एक मुलगा आणि एक मुलगी झाली आहे. दोन्ही बाळ खूप निरोगी आहेत, कोणताच त्रास नाहीये, आईला पण आणि बाळाला पण. आशिष आणि त्याच्या आईने सुटकेचा श्वास सोडला आणि देवाचे आभार मानले. कल्याणी अजून पण खूप थकलेली होती आणि जवळजवळ अर्धी बेशुद्ध अवस्थेत पडलेली होती. आशिष कल्याणीजवळ गेला आणि प्रेमाने तिच्या केसात हात फिरवत तिला म्हणाला, अभिनंदन कल्याणी, आपले 2 स्वप्न पूर्ण झाले आहेत. देवाने आपल्याला एक मुलगा आणि एक मुलगी दिली आहे. बघ ना, दोघं किती गोड आहेत. थँक्यू सो मच मला एवढी छान मुलगी देण्यासाठी. कल्याणी त्या अवस्थेत पण आशिषकडे बघून हसत होती. आशिषच्या आईने दोन्ही बाळांची दृष्ट काढली आणि पूर्ण हॉस्पिटलमध्ये पेढे वाटले. आशिषने त्याच्या वडिलांना कॉल करून हे सर्व सांगितलं आणि डॉक्टरांना बोलण्यासाठी गेला. कल्याणीला जेव्हा शुद्ध आली तेव्हा तिला आठवलं, आज तर समीक्षाची पण डिलिव्हरी होणार होती, परंतु समीक्षाबद्दल तिला काहीच समजलं नाही. तिचा नंबर पण नव्हता, नाहीतर कल्याणीने समीक्षाला कॉल केला असता. कल्याणीने 2-3 नर्ससोबत विचारपूस केली, परंतु कोणाकडून काहीच समजलं नाही. तेव्हाच तिला एक नर्स दिसली. ती नर्स आजपर्यंत त्या दोघींना सोबतच अटेंड करत होती. कल्याणीने त्या नर्सला बोलावलं आणि विचारलं, सिस्टर, तुम्हाला आठवत आहे का? ती माझ्यासोबत एक अजून स्त्री होती, समीक्षा नाव आहे तिचं. समीक्षा कपूर. तिची पण आज डिलिव्हरी होणार होती. नर्सने काही वेळ विचार केला आणि नंतर काहीतरी आठवत ती म्हणाली, हो, ती समीक्षा कपूर जी तुमच्यासोबत यायची. त्यांना मुलगा झाला आहे. आत्ताच काही वेळापूर्वी याच हॉस्पिटलमध्ये आहेत त्या, परंतु आत्ता तुम्ही त्यांना भेटू शकत नाहीत आणि त्या पण तुम्हाला भेटू शकत नाहीत.
अजूनही तुमच्या दोघींना आरामाची खूप जास्त गरज आहे. त्यामुळे चांगलं होईल तुम्ही दोघी आराम करा आणि जास्त टेन्शन घेऊ नका. अशा अवस्थेत कोणत्या प्रकारचं स्ट्रेस आणि फिजिकल एक्सरसाइज तुमच्यासाठी आणि बाळासाठी चांगली नाही आहे. तुम्ही आराम करा. डिस्चार्ज होण्याअगोदर तुम्ही दोघी भेटून घ्या. मी स्वतः तुमच्या दोघींची भेट घडवून आणेल. ठीक आहे? कल्याणीने हसत हो मध्ये मान हलवली आणि ती नर्स तिकडून निघून गेली. कल्याणीला हे ऐकून खूप आनंद झाला होता की समीक्षाला जे हवं होतं ते तिला मिळालं. आता तिच्या सासरचे लोक तिला त्रास देणार नाहीत. खरोखर किती वाईट विचाराचे लोक असतात जे मुलींना जन्म देऊ देत नाहीत. हाच विचार करत तिने पाळण्यात ठेवलेल्या दोन्ही बाळांकडे पाहिलं आणि स्मित हास्य केलं. दुसऱ्या दिवशी आशिषने कल्याणी आणि दोन्ही बाळांचा डिस्चार्ज पेपर तयार केला. घरी जाण्याअगोदर कल्याणीने समीक्षाला भेटण्याची इच्छा व्यक्त केली. तेव्हा दोन्ही बाळांना त्यांच्या आईकडे सोपवले आणि आशिष कल्याणीला व्हीलचेअरवरती बसवून समीक्षाच्या वॉर्डकडे घेऊन गेला. त्या वॉर्डमध्ये एक पेशंट अजून होती. त्यांची डिलिव्हरी आत्ताच झाली होती. तिला अजून काही वेळ लागणार होता. कल्याणी समीक्षाला भेटली. समीक्षाला पण कल्याणीला भेटून खूप छान वाटलं. तिने तिच्या मुलाला कल्याणीच्या मांडीवर ठेवत ती म्हणाली, कल्याणी, कदाचित हे तुझ्यामुळे शक्य झालं आहे. कल्याणी, माझ्या आयुष्यात खूप आनंद आला आहे. मी तुला कधीच विसरणार नाही कल्याणी. आता इथून पुढे सुट्टी झाल्यानंतर मी कायमचं आमच्या सासरी जाणार आहे. माझे सासू सासरे आले आहेत मला घेण्यासाठी. आता मी त्यांना त्यांच्या वंशाचा दिवा दिला आहे. त्यामुळे माझ्या सासरी माझे स्वागत होणे गरजेचे आहे. मला मुलगी झाली असती तर कायमचं मला माहेरी ओझं बनून राहावं लागलं असतं. कल्याणीने बाळाला घेतलं होतं तेव्हा बाळाने कल्याणीचे बोट पकडले. माहीत नाही का, परंतु कल्याणीचं मन आईच्या प्रेमाने भरून गेलं. दुसऱ्या बाळासाठी अशा प्रकारचे आकर्षण जाणवणे तिच्यासाठी विचित्र वाटत होते. जसे ते समीक्षाचं बाळ नाही, तिचा स्वतःचा भाग आहे. समीक्षाने पुढे हात करून बाळाला मागितलं. तेव्हा कल्याणीचं हृदय बंद झालं. तर तिने मनाला सांभाळत बाळाला समीक्षाच्या हातात दिलं आणि तिकडून निघून गेली. तरीही कल्याणीचं मन त्या बाळाकडेच ओढलं जात होतं. हॉस्पिटल सोडताना कल्याणीला सतत वाटत होतं जसं तिचं काहीतरी तिकडेच राहिलं आहे. कल्याणी आणि आशिष त्यांच्या दोन्ही बाळांना घेऊन हॉस्पिटलमधून घरी आले. परंतु कल्याणीचं हृदय जसं तिकडेच विसरलं होतं. घरी आशिषचे वडील त्यांचीच वाट पाहत होते. त्यांना पाहताच आशिष आणि कल्याणी त्यांच्या पाया पडले. आशिषची आई त्यांच्या नातरुंडासोबत खूपच आनंदी होत्या. त्यांनी त्यांच्या नातरुंडाला घेऊन त्यांच्या आजोबाजवळ देण्यासाठी गेल्या. परंतु आजोबांसाठी त्यांची नात सर्वात जास्त लाडाची होती. त्यामुळे कल्याणीजवळ खेळणाऱ्या बाळाला त्यांनी उचलून घेतलं आणि तिला हृदयाला कवटाळत ते म्हणाले, आली माझी सुंदर परी. किती वेळाने वाट पाहत आहे मी तुझी. तुझे आजोबा तुला ढीगभर गोष्टी सांगतील आणि जेव्हा तुझ्या आजीसोबत माझे भांडण होईल तेव्हा आपण दोघं मिळून आजीच्या खोड्या काढूया. आशिषच्या आईने तोंड फुगवले आणि आत निघून गेल्या. अशा प्रकारे दोन्ही बाळांचे आजी आजोबामध्ये वाटणी झाली होती. त्या दोघांच्या अशा भांडणाला पाहून कल्याणी आणि आशिष हसत होते. पण माहीत नाही का कल्याणीचं मन खूप उदास झालं होतं. तिला सारखं सारखं समीक्षाच्या बाळाची आठवण येत होती. तिला काहीच समजत नव्हतं आणि आशिष पण मनात आलं तरीही तिला याबद्दल समजावून सांगू शकत नव्हता. आशिष स्वतः कल्याणीला चिंतेत पडलेलं पाहून काळजीत पडला होता. रात्री तिला अचानक वाटत होतं जसं तिचं बाळ खूप रडत आहे. ती घाबरून जागी होत असे. परंतु आशिष तिला समजावून सांगत होता, कल्याणी, हे बघ, आपले दोन्ही बाळ झोपलेले आहेत. तू कारण नसताना का काळजी करत आहेस? इकडे आजूबाजूला एवढं लहान बाळ कोणाचंच नाहीये. त्याच्या आवाजाने तू उठशील. कल्याणी म्हणाली, माहीत नाही आशिष, का मला सारखं सारखं वाटत आहे माझं बाळ खूप रडत आहे. परंतु माझे दोन्ही बाळ माझ्या डोळ्यासमोर आहेत. माहीत नाही असं मला का भास होत आहे. मी स्वतःला समजावत आहे, परंतु माझ्या मनाला कसं समजावू? सारखं सारखं मला समीक्षेच्या मुलाची आठवण येत आहे. हळूहळू कल्याणीला याची सवय झाली. 1 महिन्यानंतर मुहूर्त पाहून बाळाचं नाव ठेवण्याचा कार्यक्रम ठेवला होता. तेव्हा आशिषच्या आईने सर्व कॉलनीतील लोकांना आमंत्रण दिले होते. नातरुंडाचं नाव त्यांनी त्यांच्या आवडीने पृथ्वी ठेवलं होतं. परंतु नेहमीप्रमाणे त्यांनी त्यांच्या नातीकडे दुर्लक्ष केलं. आशिषच्या वडिलांनी त्यांच्या नातीचे नाव ठेवले राजनंदिनी.
कल्याणीची मुलगी राजनंदिनी. पृथ्वी त्याच्या वडिलांसारखा सावळा होता, परंतु राजनंदिनी खूपच जास्त गोरीपान होती. कॉलनीतील एका म्हाताऱ्या आजीने जेव्हा दोन्ही बाळांना पाहिलं तेव्हा त्या म्हणाल्या, अहो आशिषची आई, तुमचा नातू एकदम तुमच्या कुटुंबात शोभून दिसतो, परंतु तुमची नात कोणावर गेली आहे? तुमच्या संपूर्ण कुळात एवढं गोरं कोणीच नाही. ही कोणावर गेली आहे? तुझ्या कुटुंबाची वाटतच नाही. ही तर परीसारखी आहे, राजकुमारीप्रमाणे. त्या म्हाताऱ्या आजीचं बोलणं ऐकून आशिषच्या आईला जाणीव झाली आणि कदाचित पहिल्यांदा त्यांनी त्यांच्या नातीला मन भरून पाहिलं. खरोखर राजनंदिनी खूपच सुंदर होती. डोळ्यांच्या लांब लांब पापण्या, गोरा रंग आणि ओठांच्या वरती छोटासा तीळ, तो अजून स्पष्ट दिसत नव्हता. राजनंदिनीला पाहून आशिषची आई पण मोहित झाली होती, परंतु हा विचार करून तर ती मुलगी आहे म्हणून त्यांचे लक्ष दुसरीकडे केले आणि त्यांच्या नातरुंडाचे लाड करत होत्या. आणि त्या म्हणाल्या, माझा नातू कमी सुंदर आहे का? एकदम त्याच्या वडिलांवरती गेला आहे आणि त्याचे वडील एकदम त्याच्या आईवरती गेले आहेत. आशिषचे वडील म्हणाले, आणि माझी राजनंदिनी जगातील सर्वात सुंदर आहे. तिच्यासाठी तर कोणता राजकुमार येईल. तू शोध तुझ्या नातूसाठी सावळी दिसणारी बायको, ती तिच्यासारखी असेल. राजनंदिनी, तू किती सुंदर आहेस बघ ना. तुझी आजी कोणावर गेली आहे? सर्वजण हसत होते. कल्याणी पण हसत होती. माणूस किती पण शिकलेला असू द्या, कोणत्या पण मोठ्या पदावर कार्यरत असे ना, मुलगा आणि मुलगीमध्ये भेदभाव करतच असतो. आणि हेच झालं राजनंदिनी आणि पृथ्वीसोबत. हा भेदभाव महिलाच सुरू करतात. पृथ्वीला त्याच्या आजी दिवसातून 5 वेळा मॉलिश करत होती, तेच राजनंदिनीला दिवसातून 2दाच नशिबात होती. मुलं जेव्हा 8 महिन्यांचे झाले तेव्हा थंडीच्या दिवसात आशिषची आई पृथ्वीला जायफळ आणि बदाम दगडावरती उघडून देत होत्या आणि राजनंदिनीला ते भेटत नव्हतं. कल्याणीने जेव्हा राजनंदिनीला हे सर्व देण्याचा प्रयत्न केला तेव्हा आशिषची आई तिला थांबवत म्हणाली, कल्याणी, ती मुलगी आहे. या सर्व गोष्टी मुलींना दिल्या जात नाहीत. या दोन्ही गोष्टी गरम असतात. कल्याणी म्हणाली, त्यामुळेच आई, थंडीचे दिवस आहेत, तिला थंडी लागेल ना. रातून धष्टपुष्ट नसेल तर या हवामानासोबत ती कशी लढणार आहे? तसे पण तिला पृथ्वीसारखी मॉलिश पण भेटत नाही. आशिषची आई तिला म्हणाली, अगं, ती मुलगी आहे. सर्व गरम पदार्थ मुलींना दिले जात नाहीत. तसं पण मुलींच्या शरीराचे तापमान जास्त असते, त्यांना थंड पदार्थ दिले जातात. आणि जास्त मॉलिश करून काय करायचे आहे? हिला कुठं कुस्ती स्पर्धेत पाठवायचं आहे? जेवढं सांगत आहे तेवढं कर. जास्त प्रश्न विचारू नको सुनबाई. कल्याणीने डोकं पकडलं. जेव्हा देवाने दोघांना या जगात सोबत पाठवलं आहे, जेव्हा देवाने दोघांमध्ये भेदभाव केला नाही, तेव्हा या जगातील लोकांचा त्या दोघांकडे बघण्याचा दृष्टिकोन का बदलतो? आशिषची आई जेव्हा जवळपास नसते तेव्हा आशिष स्वतः त्याच्या मुलीला सर्व गोष्टी द्यायचा, ज्या देण्यासाठी त्यांना नकार दिला होता. कल्याणीसाठी ही गोष्ट खूप आरामाची होती आणि त्यासाठी तिच्या सासऱ्यांचा पण त्यांना सहकार्य होतं. राजनंदिनी तर तिच्या आजोबांचा जीव होती. आशिषची आई त्यांच्या नातरुंडात गुंतलेली असायची आणि आशिषचे वडील त्यांच्या नातीला उचलून घेऊन सर्व ठिकाणी फिरत होते. शेवटी त्यांना एका मुलीची अपेक्षा होती आणि त्यांना ती मिळाली होती. घरात राजनंदिनीच्या असण्याने जे आनंद होता ते या अगोदर कधीच नव्हता. कल्याणी पण आनंदात होती तिच्या दोन्ही मुलांना पाहून, परंतु त्या दोन्ही मुलात भेदभाव करण्याची ही तर सुरुवात होती. जोपर्यंत आपण बदलत नाही तोपर्यंत समाज कसा बदलेल, ही म्हण आशिषच्या आईवर लागू होत होती. पृथ्वी आणि राजनंदिनी यांच्या दोघात भेदभाव करण्याची ही तर सुरुवात आहे. जसे जसे दोघं मोठं होत होते तसं आशिषच्या आईचे नियम कायदे वाढत जात होते. पृथ्वीला जेवणात जास्त तूप दिले जात होते आणि राजनंदिनीला कमी. पृथ्वीच्या दुधाचा ग्लास पूर्ण भरलेला असायचा आणि राजनंदिनीचा कमी. कल्याणी आणि आशिष हे कधीच त्यांच्या 2 लेकरांमध्ये फरक करत नव्हते. त्या दोघांनी लपून राजनंदिनीला सर्व काही खाऊ घातलं होतं. जेव्हा पृथ्वीला खायला दिलं जायचं, आता तर हद्दच झाली होती. राजनंदिनीच्या झोपण्याकडे पण आशिषची आई लक्ष देत होती. मुलांनी पालथं झोपलं तरीही चालतं आणि मुलींनी पालथं झोपू नये. मुलींनी एका अंगावर झोपायला हवं. कल्याणी आणि आशिषला अतिशय राग यायचा. दोन्ही मुलं मोठे झाले आणि शाळेत जात होते. राजनंदिनी आणि पृथ्वी 6 वर्षाचे झाले होते जेव्हा कल्याणी तिच्या सासू सासरे आणि तिच्या पतीसोबत कोणत्या तरी नातेवाईकाकडे काही दिवसांसाठी लग्न कार्यानिमित्त गेली होती. ते सर्व धार्मिक विधी परंपरा पाळत होते. कुटुंबातील मोठ्या सुनेच्या नात्याने तिच्या काही जबाबदाऱ्या होत्या. त्या सांभाळताना कल्याणी तिच्या मुलांना लक्ष देऊ शकत नव्हती. कल्याणीची सासू पण बाकीच्या महिलांसोबत लग्नाचे काम करण्यात व्यस्त होती. आशिषचे वडील आणि आशिष दोन्ही मुलांची काळजी घेत होते.
ज्या मुलीचं लग्न होतं तिचे वडील लांबच्या नातेवाईकांमधून आशिषचे काका पडत होते. त्यांचं वय जास्त नव्हतं. कमी वय असताना लग्न झालं म्हणून त्यांच्या घरात सुनेचे स्वागत करत होते. लग्नाची रात्र होती. लग्नाची वरात निघाली होती. वरातीत गेल्यानंतर अचानक आशिषला आठवलं पृथ्वी त्यांच्याजवळच होता, परंतु राजनंदिनी त्याला कुठेच दिसत नव्हती. आशिषचे वडील राजनंदिनीला आशिषजवळ सोडून नातेवाईकांना भेटण्यासाठी गेले होते. आशिष काळजीत पडला. त्याने पृथ्वीला त्याच्या आईजवळ दिलं आणि राजनंदिनीला शोधण्यासाठी निघाला. कल्याणीला जेव्हा समजलं तेव्हा ती पण तिच्या मुलीला शोधण्यासाठी निघाली. तिला अतिशय भीती वाटत होती. फक्त 6 वर्षाची मुलगी या शहरात कोणालाच ओळखत नाही. शेवटी ती कुठे जाणार होती? लग्न समारंभातील लोकांना याबद्दल काहीच माहीत नव्हतं. काय माहीत कुठे गेली असेल? कल्याणीला खूप काळजी वाटली. ती आशिषला म्हणाली, आशिष, आपण एक वेळेस तिकडेच जाऊया जिथून आपण इकडे आलो होतो, जिकडे आपलं सामान ठेवलेलं आहे. आशिष म्हणाला, परंतु तिकडे आता कोणीच नसणारे. तिकडची चावी काकांकडे आहे आणि काका तर यावेळी वरातीत असणार. मी त्यांना शोधतो. असू शकतं राजनंदिनी तिकडेच विसरली असेल. मी त्यांच्याकडून चावी घेऊन येतो. तू इकडेच थांब कल्याणी. कल्याणीचं मन कासावीस झालं होतं. ती म्हणाली, तुम्ही चावी घेऊन या, मी तिकडे जाते. तोपर्यंत आशिष तिकडून लग्नाच्या वरातीत गेला आणि कल्याणी त्या लॉजकडे गेली जिकडे ते थांबलेले होते. तिकडे पोहोचताच आतून तिला राजनंदिनीच्या रडण्याचा आवाज ऐकू आला. तिच्या मुलीचा रडलेला आवाज ऐकताच कल्याणी अस्वस्थ झाली. कल्याणीला वाटलं सर्व लोक तिला इकडे एकटीला सोडून निघून गेले आहेत. तिने लगेचच आशिषला कॉल केला आणि ती म्हणाली, आशिष, राजनंदिनी इकडेच आहे. ती आत खूप रडत आहे. तुम्हाला काका भेटले आहेत का? आशिष म्हणाला, नाही, मी त्यांना शोधत आहे. जसे ते मला भेटतील मी लगेचच तिकडे येतो. तोपर्यंत तू बाहेरून खिडकी नाही तर दरवाजातून राजनंदिनीला शांत करण्याचा प्रयत्न कर. कल्याणीने कॉल कट केला नाही आणि तिकडेच खिडकी शोधू लागली. एक खिडकी तिला उघडलेली दिसली. तिकडून तिने आत डोकावून पाहिले तेव्हा आतील दृश्य पाहून तिच्या पायाखालून जमीनच सरकली. ती जोरात ओरडली, काका. काका आतच राजनंदिनी सोबत होते आणि त्या निरागस मुलीसोबत चुकीचे कृत्य करण्याचा प्रयत्न करत होते. कल्याणीला आता राहावले नाही. तिने बाहेर ठेवलेलं मोठं लाकूड घेतलं आणि दरवाजावरती मारत होती. कल्याणीचा फोन अजून चालूच होता. तिचा आवाज आशिषने ऐकला आणि काहीतरी चुकीचं झाले असेल का असा विचार करून आशिष तिकडून पळाला. आशिष जशा प्रकारे वरातीतून पळत सुटला होता त्याला पाहून काही लोकांना संशय आला होता. नवरदेवाचा लहान भाऊ आशिषच्या मागे धावला. प्रयत्न करता करता कल्याणीने दरवाजा तोडून टाकला आणि ती आत गेली. कल्याणीने नियंत्रण गमावले आणि त्या मोठ्या लाकडाने तिने काकांना मारायला चालू केलं. यावेळी कल्याणीमध्ये देवी शिरली होती. तिच्यासमोर तिचे काका सासरे नसून तो माणूस होता ज्याने तिच्या मुलीसोबत चुकीचे करण्याचा प्रयत्न केला होता. ती जागा लग्नमंडपापासून लांब नव्हती. आशिषला तिकडे पोहोचण्यासाठी जास्त वेळ लागला नाही. तिकडे पोहोचल्यानंतर त्याने जे दृश्य पाहिलं ते पाहून त्याचे हातपाय थंड पडले होते. राजनंदिनी कपड्यात गुंडाळलेली होती आणि कल्याणीच्या अंगात देवी शिरली होती. ती वाईट प्रकारे काकांना लाकडाने मारत होती आणि काका रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. आशिषने लवकर जाऊन कल्याणीला थांबवण्याचा प्रयत्न केला. कल्याणी जोरात ओरडली, मी या माणसाला मारून टाकेल. हिम्मत कशी झाली याची माझ्या मुलीला हात लावण्याची? तिच्या मनावर ज्या जखमा झाल्या आहेत तिला कसं भरणार आहोत आपण? एवढ्या लहान मुलीला पाहून या माणसाच्या मनात दया आली नाही का? किती मोठा राक्षस आहे हा. मला इकडे थांबायचं नाही आहे आत्ता. आशिष, आपण आत्ताच्या आत्ता आपल्या घरी वापस जाऊया. परंतु जाण्याअगोदर मला या माणसाला तुरुंगात टाकायचं आहे. या राक्षसाला त्याच्या कर्माची शिक्षा मिळाली पाहिजे. तुम्ही पोलिसांना फोन करा. आशिषला समजतच नव्हतं त्याने अशा परिस्थितीमध्ये काय करावं. त्याच्या मुलीसोबत वाईट करणारा त्याचा काकाच होता. तो पोलिसांना फोन करणार तेव्हाच आशिषची काकू तिकडे आली आणि कल्याणीसमोर हात जोडून त्या म्हणाल्या, या गोष्टीला इथेच दाबून टाका. सुनबाई, ही गोष्ट जर पसरली तर आज जे लग्न होणार आहे ते मोडून जाईल. समाजात आमची बदनामी होईल. ते वेगळंच. आपण कोणाला तोंड दाखवण्याच्या लायकीचे राहणार नाहीत. कल्याणीला अतिशय राग आला होता. ती अतिशय रागात येऊन म्हणाली, या माणसाच्या घरात कोणतीच मुलगी सुरक्षित राहणार नाही. या माणसाने माझ्या निरागस 6 वर्षाच्या मुलीला त्याच्या वासनेचा बळी बनवण्याचा प्रयत्न केला. तेव्हा तो त्याच्या सुनेला सोडणार आहे का? तुम्ही स्वतः विचार करा.
कोणते आईवडील तुमच्या घरात त्यांची मुलगी देतील का, जिकडे एक जंगली श्वापत राहत आहे? आशिषच्या काकूने कल्याणीला समजावण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु कल्याणी तिच्या रागावर नियंत्रण ठेवू शकली नाही. तिच्यासमोर तिची मुलगी उभा होती. ती अजून पण घाबरून रडत होती. कल्याणीने ठरवलं होतं ती पोलीस स्टेशनमध्ये जाणारच, परंतु कल्याणीच्या सासूने परिस्थिती सांभाळून घेतली आणि कल्याणीला त्याच वेळी आशिषसोबत त्यांनी घरी पाठवले. जर कोणी दुसरी व्यक्ती असती तर आशिष स्वतः कल्याणीसोबत उभा राहिला असता, परंतु ते लोक दुसऱ्या घरी लग्नाचे पाहुणे म्हणून आले होते. दुसऱ्या शहरात असा गोंधळ घालणे आशिषला बरोबर वाटत नव्हते. घरी गेल्यानंतर त्यांनी पोलिसात तक्रार करावी असा विचार केला आणि कल्याणीला घेऊन आशिष तिकडून निघून गेला. इकडे मुलीकडच्या लोकांना या सर्व गोष्टी समजल्या होत्या. त्या लोकांनी तेच केलं जसे कल्याणीने सांगितलं होतं. मुलीच्या वडिलांनी हात जोडून लग्नाची वरात वापस नेली. मुलीची आई काकांना म्हणाली, असा माणूस जो 6 वर्षाच्या मुलीवर वाईट नजर टाकू शकतो, तर तो आपल्या मुलीवर वाईट नजर का टाकणार नाही? आम्ही आमच्या मुलीला तुमच्या घरात पाठवत होतो, कारण आम्हाला वाटत होतं आमची मुलगी आनंदी आणि सुरक्षित राहील. परंतु तुमच्या घरात पाठवण्यापेक्षा चांगलं आहे मी माझ्या मुलीला विहिरीत ढकलून देऊ. आम्हाला माफ करा आणि तुम्ही इकडून आलेत तसे वापस निघून जा. तिकडे लग्नात मुलीकडचे जेवढे लोक होते तेवढे एका लाईनने थांबले होते आणि लग्नाच्या वरातीतील लोकांना वापस जावं लागलं, ते पण रिकाम्या हाताने. काय पद्धत आहे ही? असं कोण करतं का? आपण दुसऱ्यांच्या घरात गेलो होतो, एका अनोळखी शहरात. आपली प्रतिष्ठा मातीत मिसळून टाकली आहेस तू. मी विचारते, काय गरज होती एवढा गोंधळ घालण्याची? घरात कमी गोंधळ घालतेस का? तिकडे पण तुझा शहाणपणा दाखवत होतीस. असा गोंधळ घातला होता जसं काही झालं होतं. अगं, काही झालं तर नव्हतं ना. वाचली आहे ना तुझी मुलगी. कमीत कमी नात्याचा तरी विचार करायचा होता ना. किती वाईट प्रकारे मारला आहेस तू त्या भाऊंना. थोडा पण विचार आला नाही का? ते तुझे चुलत सासरे आहेत, बिचारे आत्ता हॉस्पिटलमध्ये आहेत. आशिषची आई घरी येताच कल्याणीवरती तुटून पडली होती. कल्याणीची सहनक्षमता संपली होती. तिने उलटून उत्तर दिलं. कल्याणी म्हणाली, तुम्ही अजून त्या माणसाला माझे चुलत सासरे म्हणत आहात. माझ्यासमोर कोणतंच नातं नव्हतं. माझ्यासमोर माझ्या मुलीचा गुन्हेगार उभा होता आणि माझ्या मुलीच्या गुन्हेगाराला शिक्षा देण्याचा पूर्ण हक्क आहे मला. मग तो माणूस माझा पती का असेना. जर कोणी माझ्या मुलीकडे नजर वरती करून पाहिलं तर मी त्याचे डोळे काढून टाकेल. यावेळी तो माणूस हॉस्पिटलमध्ये आहे ना. माझ्या मनात विचार आला होता मी त्याच वेळी त्याला जीवाशी मारावं. आणि काय म्हणालात सासूबाई? काय झालं नाही? काय म्हणायचं आहे तुम्हाला? काही होण्याची वाट पाहत होत्या का तुम्ही? काही झालं असतं तर आयुष्यभराचा कलंक लागला असता माझ्या मुलीवरती. त्या माणसाला थोडी पण लाज वाटली नसती आणि त्याला काहीच फरक पण पडला नसता. परंतु तुम्ही आयुष्यभर माझ्या मुलीला हा प्रसंग आठवण काढून देऊन जगू दिलं नसतं. हा आपला समाज आहे ना, तो फक्त मुलींवरती बोट उचलतो, सुनांवरती बोट उचलतो, परंतु पुरुष त्यांना दिसतच नाहीत. जसे ते पुरुष त्यांच्या आईच्या पोटातून नाही, देवाच्या मांडीवरून उतरून आले आहेत. त्यांच्यावरती कोणताच कलंक लागत नाही. तो माणूस जिवंत राहिला हे त्याचं नशीब होतं. आशिषची आई कल्याणीचं रूप पाहून घाबरली होती, तरी पण त्यांचा राग तसाच दाखवत त्या म्हणाल्या, तुझी मुलगी आहेस तेवढी सुंदर. कोणाच्या नजरेपासून वाचवणार आहेस? किती लोकांसोबत भांडणार आहेस? काय काय करणार आहेस? आपल्याला याच समाजात राहायचं आहे. कुठं पण जा, तिकडे तुला भुकेले लांडगे भेटतील. कुठं लपून ठेवणार आहेस तू तिला? तिच्या सासूचं बोलणं ऐकून कल्याणी थोडा वेळ शांत झाली. कल्याणी तिच्या सासूच्या जवळ आली आणि डोळ्यात डोळे घालून म्हणाली, प्रत्येकासोबत लढण्यासाठी तयार आहे मी. जर माझ्या मुलीचा विषय असेल तर मी कोणाला सोडणार नाही. एक स्त्री तोपर्यंत अशक्त असते, गोष्टी तिच्यापर्यंत असतात. ती तिच्यावरती होणारा अत्याचार सहन करत असते, परंतु जेव्हा गोष्टी तिच्या पतीची आणि तिच्या मुलांची असेल तेव्हा तीच अशक्त दिसणारी स्त्री चंडी देवी होण्यासाठी वेळ लागत नाही. माझी मुलगी दिसायला सुंदर आहे, त्यात तिची काय चूक आहे? जर देवाने तिला सुंदर बनवले आहे तर तिची सुंदरता लोकांना आमंत्रण देत नाही. तिची सुंदरता देवाने दिलेलं वरदान आहे, कोणता श्राप नाही. मुलगी काळी असो अथवा सावळी असो, ती सुंदर नसते तरीही कोणती मुलगी वाईट नजरेतून सुटली आहे का? तुम्ही पण तारुण्यात सुंदर होतात ना आई. याचा अर्थ तुमच्यासोबत पण अशा बऱ्याच घटना घडल्या असतील. आशिषची आई खूप जोरात ओरडली, सुनबाई, तू तुझ्या मर्यादा ओलांडू नकोस,
कल्याणी स्मित हास्य करत म्हणाली, मर्यादा तुम्ही ओलांडली आहे सासूबाई. मी तर तेच सांगितलं जे तुम्ही सांगितलं. माझी मुलगी खेळणी नाहीये आणि मी तिला बनू पण देणार नाही. ती जगणार स्वतःची प्रशंसा जपून जगणार. मी स्वतः प्रोटेक्ट करेल तिला सर्वांपासून. मान्य आहे या समाजात लांडगे भरलेले आहेत. त्या लांडग्यांपासून माझ्या मुलीचे रक्षण अगदी तसेच करेल जशी माझ्या आईने माझे रक्षण केले होते, जसे तुमच्या आईने तुमचे रक्षण केले होते. परंतु त्या अगोदर मला माझ्या मुलीला तुमच्यासारख्या कमी विचारांच्या स्त्रियांपासून लांब ठेवावं लागेल. लोक खरं बोलतात, एक स्त्री दुसऱ्या स्त्रीची शत्रू असते. जर एका स्त्रीने ठरवलं दुसऱ्या स्त्रीला दबावात ठेवायचं नाही तर कोणती स्त्री घाबरत जगणार नाही. एवढं बोलून कल्याणीने राजनंदिनीला उचलून घेतलं आणि तिच्या रूममध्ये निघून गेली. आशिष आणि त्याचे वडील दोन्ही सासूसुनांचे भांडण पाहून डोकं धरून बसले होते. आशिषची आई जेव्हा कल्याणीसोबत जिंकू शकली नाही तेव्हा ती आशिषच्या वडिलांना म्हणाली, पाहिलं का तुमच्या सुनेची वागणूक? बघितलं का कशा प्रकारे मला ऐकवून गेली आहे? शेवटी मी असं काय बोलले होते? त्यामुळे तुमची लाडकी सून माझा अपमान करून गेली आहे. आशिषच्या वडिलांना पण अतिशय राग आला होता आणि ते म्हणाले, अजून तुला समजलं नाहीये का? तर यात तुझी बुद्धीची कमतरता आहे. तुझी काहीच चूक नसते. एवढं बोलून तू म्हणत आहेस तू काहीच बोलली नाहीयेस. एक गोष्ट लक्षात असू दे, जोपर्यंत तुझी सून आहे ती तोपर्यंत तुझ्यासमोर तोंड उघडणार नाही. परंतु जे काही तू एका आईला बोलली आहेस ते एक आई कधीच सहन करणार नाही. एवढं बोलून ते त्यांच्या रूममध्ये निघून गेले. राजनंदिनीसोबत एवढी मोठी घटना घडता घडता राहिली होती. त्यात आशिषच्या आईचं अशा प्रकारे बोलणं आशिषला आवडलं नव्हतं आणि आशिषच्या वडिलांना पण आवडलं नव्हतं. बिचारा पृथ्वी अजून समजण्याच्या वयाचा नव्हता. त्या घटनेनंतर आशिषच्या आईने कल्याणीकडे पाहणे बंद केले. त्यांच्यासाठी या जगात फक्त त्यांचा नातूच होता. राजनंदिनीबद्दल काहीच ऐकायला आणि बोलायला त्या टाळाटाळ करत होत्या. कल्याणीने राजनंदिनीची जबाबदारी स्वतः घेतली होती. राजनंदिनीसाठी तिचे आजोबा सर्व काही होते. तिला काही पण हवं असल्यास तिचे आजोबा तिच्यासाठी आणून द्यायचे. लेकरं हळूहळू मोठे होत होते आणि वाढत्या वयानुसार येणाऱ्या अडचणींना तोंड देत होते. दोन्ही लेकरं शिक्षणात अगदी हुशार होते आणि त्यांच्या वर्गात पहिला नंबर मिळवत होते. दोघांचे वर्ग एकच होते परंतु सेक्शन वेगवेगळे होते. पृथ्वी वयानुसार समजदार होत होता तर राजनंदिनी जास्तच सुंदर दिसत होती. दोघा भावा बहिणींमध्ये खूप प्रेम होतं आणि दोघं भांडण पण करत होते. पृथ्वी थोडा रागीट स्वभावाचा होता त्यामुळे शाळेत कोणत्या मुलाची हिंमत होत नव्हती राजनंदिनीसोबत बोलण्याची पण. नाही तर प्रत्येक मुलाचे लक्ष राजनंदिनीवरती असायचे. परंतु राजनंदिनी स्वतःच्या विश्वात रमलेली असायची. अभ्यासाशिवाय तिचं दुसरीकडे मन रमत नव्हतं. डान्सचा छंद कसा लागला काय माहीत. शाळेतील फंक्शन्समध्ये तिचा डान्स होणे गरजेचे होते परंतु ऑडिटोरियममध्ये टाळ्यांचा कडकडाट घुमत होता. कल्याणीने कोणाच्या परवानगीशिवाय राजनंदिनीचे ॲडमिशन कथ्थक क्लासमध्ये केले. तिकडे तिच्यातील कलागुणांना महत्त्व भेटत होतं. दोन्ही भाऊ बहीण आपल्या क्षेत्रात खूप चांगले होते. कल्याणी तिच्या दोन्ही मुलांना पाहून अतिशय आनंदी होती. एके दिवशी कल्याणी स्वतःच्या मुलांचा फोटो हातात घेऊन कल्याणी त्यांना एकटक लावून पाहत होती. रात्रीची झोपण्याची वेळ झाली होती. कल्याणीला असं विचारात हरवलेलं पाहून आशिषने विचारलं, काय झालं कल्याणी, तू बरी आहेस ना? यावेळी का जागरण करत आहेस? तुला आठवण आहे का? उद्या आपल्या मुलांचा वाढदिवस आहे. कल्याणीने हो मध्ये मान हलवली आणि म्हणाली, हो मला आठवण आहे. उद्या आपल्या मुलांचा वाढदिवस आहे. उद्याचा दिवस मी कधीच विसरू शकत नाही. नंतर कल्याणीने राजनंदिनीच्या फोटोवरती हात फिरवत म्हणाली, आशिष तुम्हाला माहीत आहे का राजनंदिनी एवढी सुंदर आहे. तिच्यासारखं आपल्या कुळात कोणीच सुंदर नाही आहे. तिचं नाक, तिचे डोळे आणि ओठांच्या वरती छोटासा तीळ माहीत आहे का कोणासारखा आहे? आशिष कल्याणीकडे पाहत म्हणाला, समीक्षासारखं. समीक्षाचं नाव ऐकून कल्याणीने आशिषच्या डोळ्यात पाहिलं आणि ती ढसाढसा रडत होती. ती म्हणाली, आपल्यासोबत फसवणूक झाली आहे आशिष. तिने आपली फसवणूक केली आहे. आपल्या मुलाला घेऊन गेली आहे ती बाई. आपण भविष्यात आपल्या मुलाला पाहू शकू का माहीत नाही. माझा मुलगा कसा असेल, कोणत्या अवस्थेत असेल, कशी काळजी घेतली जात असेल त्याची. आशिष कल्याणीला मिठी मारत म्हणाला, तू त्याची काळजी करू नकोस. आपला मुलगा जिथं पण असेल तिकडे तो सुरक्षित आहे. माहीत नाही त्याला संस्कार कसे भेटत असतील हे आपण समजू शकतो. समीक्षाच्या बोलण्याने मला एवढं नक्कीच समजलं होतं ते कुटुंब कसं आहे. कल्याणी रडत म्हणाली, मला माझा मुलगा परत हवा आहे आशिष. मला माझा मुलगा परत पाहिजे आहे.
जेव्हा मी त्याला माझ्याजवळ घेतलं होतं तेव्हाच मला जाणवलं होतं जसं ते माझाच मुलगा आहे. मी त्यावेळी या गोष्टींवरती लक्ष का केलं नाही. जेव्हा तिने मला माझा मुलगा परत मागितला होता त्यावेळी मला असं वाटत होतं ती माझं आयुष्य मला मागत आहे. मला त्यावेळी का समजलं नाही. आपण तिला शोधूया, आपला मुलगा आपण वापस घेऊया. आपण तिला असं सोडून देऊ शकत नाहीत. विश्वासघात केला आहे तिने आपल्यासोबत. आशिष तिला समजावत म्हणाला. तिने आपल्यासोबत फसवणूक केली आहे. परंतु हा पण विचार कर ना, फसवणूक केली आहे. जर तिने केली नसती तर आपल्याजवळ आज राजनंदिनी नसली असती. इनफॅक्ट ती या जगातच नसली असती. मारून टाकलं असतं तिला. तू स्वतः विचार कर, ज्या बाळाला 9 महिने पोटात ठेवलं त्याला तू फक्त एक वेळा पाहिलं आहेस. त्या बाळासाठी तुझं हृदय तळमळ करत आहे. तुला माहीत आहे का, तुझा मुलगा दुसऱ्यांच्या घरात मोठा होत आहे, सुरक्षित आहे. माहीत असूनही तू त्याची आठवण काढत आहेस. जरा विचार कर, समीक्षासमोर तिच्या मुलीला मारून टाकलं असतं तर तिला कसं वाटलं असतं. आपण एवढे स्वार्थी कसे होऊ शकतो. देवाने आपल्याला एक मुलगा दिला आहे आणि एक मुलीची कमतरता समीक्षाने पूर्ण केली. नशिबात असेल तर आपण आपल्या मुलाला नक्की भेटूया. परंतु त्याच्याऐवजी तू त्यांना राजनंदिनी देणार आहेस का. म्हणू शकतेस का तिला तू तिची आई नाही आहेस म्हणून. हे तिचे घर नाही, तिने इकडून निघून जावं. कल्याणी अस्वस्थ झाली आणि म्हणाली, नाही, राजनंदिनी माझी मुलगी आहे. माझी मुलगी आहे ती. मी का देऊ दुसऱ्यांच्या हातात तिला. हे तिचं घर आहे. मी तिची आई आहे. ती कुठंच जाणार नाहीये इकडून. आशिष तिच्या चेहऱ्याकडे पाहत म्हणाला. हेच मी तुला समजून सांगण्याचा प्रयत्न करत आहे. राजनंदिनी आपली मुलगी आहे. आपले 2 मुलं आहेत. एक पृथ्वी, दुसरी राजनंदिनी. त्यांच्याशिवाय आपण तिसऱ्याला ओळखत नाहीत. आज आपल्या त्यागाने कोणाचं घर उद्ध्वस्त होण्यापासून वाचलं आहे तर त्यापेक्षा मोठी गोष्ट नाही. सोपं नसतं एका आईसाठी स्वतःच्या बाळाला स्वतःपासून लांब करणं. आपल्या त्या बाळाला ज्याला तू 9 महिने स्वतःच्या पोटात वाढवलं असेल. तू विचार कर, समीक्षाची किती मोठी अडचण असेल. तिला स्वतःचं बाळ तुला द्यावं लागलं. जर तिने आपला मुलगा मागितला असता तर तू तिला दिला असतास का. कधीच नाही. फसवणूक करून का होईना, परंतु तिने तिच्या मुलीला वाचवण्यासाठी तिने तिची मुलगी आपल्यावरती सोपवली आहे. अगदी तसेच जसे वासुदेवाने त्यांच्या कृष्णाला वाचवण्यासाठी यशोदा मैयाच्या बाळासोबत अदलाबदल केली होती. कल्याणीचं मन अगोदरपेक्षा शांत झालं होतं. तरीही ती म्हणाली, आशिष, आपण एकदा समीक्षाचा पत्ता काढू शकत नाही का. ती कुठं राहते, काय करते. आशिष म्हणाला, मी अगोदर हॉस्पिटलमध्ये याबद्दल माहिती काढण्याचा प्रयत्न केला आहे, परंतु तिचं कुठेच रेकॉर्ड सापडलं नाही. आता सर्व काही देवाच्या हातात आहे. रात्र झाली आहे, झोपी जा. कल्याणी तिचे अश्रू पुसत म्हणाली, 12 वाजले आहेत. अगोदर जाऊन माझ्या दोन्ही मुलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन येते. असं बोलत कल्याणी हसली. आशिष पण तिच्यासोबत त्यांच्या रूममधून बाहेर आला आणि सर्वात अगोदर त्याने राजनंदिनीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. आशिष उठून पृथ्वीच्या रूममध्ये गेला. कल्याणीने राजनंदिनीचं डोकं तिच्या मांडीवरती ठेवलं आणि प्रेमाने थोपटत तिला झोपी घातलं होतं. अर्धी रात्र झाली होती आणि सकाळी उठायचं होतं. राजनंदिनी तिच्या आईच्या मांडीवर आरामात झोपली होती. त्यामुळे कल्याणी तिच्या मुलीच्याच बाजूला झोपी गेली. आशिष वापस आला तेव्हा कल्याणीला राजनंदिनीच्या जवळ झोपलेलं पाहून हसला आणि त्यांना डिस्टर्ब न करता हळूच दरवाजा बंद करून त्यांच्या रूममध्ये निघून गेला. राजनंदिनी आणि पृथ्वी हळूहळू मोठे होऊ लागले. शाळेतून दोघं पण पहिल्या नंबरने पास झाले आणि याच आनंदात कल्याणी आणि आशिषने त्या दोघांसाठी दिवसा पूजा आणि रात्री पार्टी आयोजित केली. त्यामुळे दोघांचे फ्रेंड्स घरी आले होते. कल्याणी आणि आशिष सर्व मुलांना मोकळेपणाने बोलत होते आणि त्यांच्या वयातील अंतराला विसरून मैत्रीचं नातं असण्याचा प्रयत्न केला. राजनंदिनीला विज्ञानात आवड होती तर पृथ्वीला अकाउंटमध्ये आवड होती. दोघं विरुद्ध बाजूला होते. जेव्हा दोघांचे भांडण व्हायचे तेव्हा ते दोघं पण म्हणत होते, एक विज्ञान आहे आणि एक वाणिज्य. आपल्या दोघांचं कसं जमणार आहे. ज्यामुळे आपल्या दोघांचे सतत भांडण होत असतात. दोघांचे भांडण सुरू होताच घरातील वातावरण आनंदी असायचं. दोघांच्या खोड्या पाहून घरात प्रसन्न वाटत होतं. पृथ्वीने दुसरीकडे ॲडमिशन घेतलं आणि राजनंदिनीने दुसरीकडे. त्यामुळे दोघांची ताटातूट झाली होती. राजनंदिनी काही दिवस कॉलेजमध्ये गेली होती, परंतु काही दिवसांनी तिला कॉलेजमध्ये जाण्यासाठी कंटाळा करायला चालू केलं. कल्याणीला समजतच नव्हतं ज्या कॉलेजमध्ये जाण्यासाठी राजनंदिनी आतुर होती, आता ती त्याच कॉलेजमध्ये का जायचं टाळत होती. पुढं शिकायचं आणि डॉक्टर होण्याचं तिचं स्वप्न होतं. ती ते असंच अर्ध्यात सोडून का देत आहे.
राजनंदिनीची आजी अगोदरच तिच्या शिक्षणाच्या विरोधात होती, त्यामुळे त्या खूप आनंदी होत्या. त्या म्हणाल्या, काय करणार आहेस मुलीला जास्त शिक्षण शिकवून? नंतर तर चूल आणि मूल हेच पाहायचं आहे. किती पण मोठी ऑफिसर झाली तरीही तिला घरी आल्यास हेच सर्व करायचं आहे जे तू करत आहेस. काहीच बदलणार नाहीये. त्यापेक्षा मुलीला घरातील काम शिकव. सासरी गेली तर कामी येईल, नाहीतर तिची सासू तिला टोमणे मारत बसेल आणि त्यासोबत तुला पण खूप काही बोलेल. परंतु हे सर्व कल्याणीला मान्य नव्हतं. कल्याणीने सतत विचारल्यानंतर राजनंदिनीने सांगितलं, वस्तीतील काही मुलं मला येता जाता त्रास देतात आई. जोपर्यंत पृथ्वी माझ्यासोबत होता तोपर्यंत कोणाची हिंमत नव्हती माझ्याकडे नजर वर करून पाहण्याची. सर्व खूप घाबरतात त्याच्या रागाला. परंतु सर्वांना माहीत आहे पृथ्वीने दुसऱ्या कॉलेजमध्ये प्रवेश घेतला आहे आणि या कॉलेजमध्ये मी एकटी जात आहे. ज्या प्रकारे मुलं गॉसिप करतात, माझं मन होत नाही त्या रस्त्याने जाण्याचं, आणि कॉलेजला जाण्यासाठी तेच एक रस्ता आहे. कल्याणीला सर्व काही समजलं होतं. ती तिच्या मुलीला असं अडचणीत पडलेलं पाहू शकत नव्हती आणि त्या मुलांना पण सोडणार नव्हती. त्या मुलांना धडा शिकवणे गरजेचे होते. कल्याणी त्या सर्व मुलांना ओळखत होती. राजनंदिनी घरातून निघण्याच्या अगोदर कल्याणी घरातून बाहेर पडली आणि तिच्यासोबत काही महिलांना निमित्त करून जमा केलं. राजनंदिनी तयार झाली आणि कॉलेजकडे निघाली. तेव्हा चौकात तेच मुलं होते जे रोज राजनंदिनीला नेहमीप्रमाणे त्रास देत होते. त्यांनी परत राजनंदिनीला त्रास द्यायला चालू केलं होतं. राजनंदिनीला जेव्हा हे सहन झालं नाही तेव्हा ती मागे परतली आणि एका मुलाच्या कानाखाली वाजवली. तो मुलगा रागात येऊन राजनंदिनीवरती हात उचलणार तेव्हाच त्याच्या मित्रांनी त्याला थांबवलं. राजनंदिनीने त्या मुलाला अतिशय रागात पाहिलं आणि तिकडून निघून गेली. परंतु त्यावेळी कल्याणीने त्यातील एका मुलाची कॉलर पकडली आणि तिच्याकडे ओढलं. कल्याणी त्यावेळी एकटी नव्हती. तिचा पूर्ण महिलांचा समूह तिकडे जमा झाला होता. त्या सर्वजणींनी राजनंदिनी आणि त्या मुलांचं बोलणं ऐकलं होतं आणि सर्व काही पाहिलं होतं. त्या सर्व मुलांचं लक्ष त्यांच्या मागे उभा असणाऱ्या कल्याणी आणि बाकीच्या स्त्रियांकडे गेलं. तेव्हा त्या मुलांची हवा निघून गेली. तिकडे उभा असणाऱ्या महिला त्या मुलांच्या आई होत्या. स्वतःच्या आईला पाहून त्या मुलांनी त्यांचे डोळे खाली केले. त्यातील एका मुलाची आई म्हणाली, इकडे उभा राहून तुम्ही हे करतात का? स्वतःच्या वस्तीतील बहिणींना मुलींना अशा प्रकारे त्रास देतात. जर राजनंदिनी तुमची बहीण असती तर स्वतःच्या बहिणीसोबत अशा प्रकारे कोणी फ्लर्टिंग केली असती तर कसे वाटले असते? अरे, स्वतःच्या बहिणीसोबत वाईट झालं तर तुम्हाला वाईट वाटतं. आज तुम्ही दुसऱ्यांच्या बहिणींना त्रास देताय. उद्या तुमच्या बहिणींना कोणी त्रास दिला तर तुम्हाला कसं वाटेल? कल्याणी दोन्ही हात जोडून म्हणाली, तुमच्यामुळे राजनंदिनी कॉलेजला जात नव्हती. तुम्हाला जाणीव आहे का तुमच्या अशा वागण्याने कोणाच्या मनावर काय परिणाम होत असेल? ही गोष्ट फक्त राजनंदिनीची नाही, प्रत्येक मुलीच्या सन्मानाची आहे. तुम्ही तुमच्या बहिणीला असं पलटून पाहतात का? नाही ना? दुसऱ्यांच्या मुलींना दुसऱ्यांच्या बहिणीला असं त्रास देणे, वाईट बोलणे तुम्हाला चांगलं वाटते का? अशीच सवय झाली तर एक दिवस तुमच्या आणि दुसऱ्यांच्या बहिणीमधील फरक विसरून जाताल तुम्ही. जशी तुमची बहीण तशीच दुसऱ्यांची बहीण आहे. महिलांचा आदर करायला शिका, कारण महिलाच आहेत ज्या तुमच्या आयुष्याला आकार देतात, समाजाला नवीन दिशा दाखवते. तुम्ही सर्वांनी महिलाच्या उदरातून जन्म घेतला आहे आणि दुसऱ्यांचा नाही तर कमीत कमी स्वतःच्या आईचा विचार करून असे कृत्य करणं बंद करा. त्यामुळे तुमच्या आईचे डोके लाजेने खाले जाणार नाही. त्या मुलांनी कान पकडून म्हणाले, सॉरी काकू, आम्हाला क्षमा करा. यापुढे आम्ही कधीच असं करणार नाही. आम्हाला माहीत आहे आम्ही जे केलं आहे ते चुकीचं आहे आणि आम्ही राजनंदिनीची माफी मागणार आहोत. एका मुलाची आई म्हणाली, ते सर्व नंतर, अगोदर घरी जा. आमचं नाक कापून ठेवलं आहे तुम्ही. सर्व मुलं तिकडून आपापल्या घरी निघून गेले. एक महिला हात जोडून कल्याणीला म्हणाली, कल्याणी ताई, आमच्या मुलांच्या बदल्यात आम्ही तुमची क्षमा मागत आहोत. राजनंदिनीसोबत जे काही झालं आणि तिने जे सहन केलं त्यामुळे आम्हाला अतिशय लाज वाटत आहे. आम्ही प्रयत्न करू यापुढे तिच्यासोबत असं काहीच होऊ नये. कल्याणीने त्यांचा हात धरून म्हणाली, आता तुम्ही सर्वजणी घरी जा. राजनंदिनीची ही अडचण दूर झाली होती, परंतु येणाऱ्या अडचणीला राजनंदिनीचा पत्ता मिळाला होता. आता कोणती अडचण येणार आहे राजनंदिनीच्या आयुष्यात? कल्याणी तिच्या मुलाला भेटू शकेल का? बघूया या कथेच्या पुढच्या भागात. तुम्हाला ही कथा कशी वाटली ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढील भागात. टिल देन, बाय बाय.